17-18 महिन्याचा आहे. चांगले चांगले पैरे आज आम्हाला भेटतात बैलाच्या पालाच्या जोरावर. म्हणजे कसं आहे, एक टायमाला आमचा कुठला कार्यक्रम चुकल पण आमचं शर्यतींचा हे न चुकणार. दादा शर्यतीचा नाद किती वर्षापासून लागला तुम्हाला? 4 वर्ष झाले असतील. जेव्हापासून माझं लग्न झालंय सासऱ्यांच्या सोबत बैला मी कधी आलोच नव्हतो अड्ड्याला. कधी बैलांचा काहीच पण नव्हता बैलांचा माहिती. जेव्हापासून लग्न झालंय तेव्हा सासऱ्यांची पहिलीपासून बैल आहेत. तेव्हापासून त्यांच्या सोबत येऊन 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 नाद पण लागला आणि चांगल्यापैकी बैल पण ओळखतो आता. मित्रांनो, उसटण्याच्या बेंजोडच्या मैदानात विजयाचा गुलाल घेतलेल्या 2 बैलांनी नाव जाणून घेऊया. दादा नाव काय बैलाचा? याचं नाव रायफल, त्याचं नाव भारत. रायफल कुठला? रायफल आदई आणि भारत सांगतो. काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? आजच्या गुलालाबद्दल तर आपल्याला माहीतच आहे, लहान वयातच सासऱ्यांची बैल आहेत माझ्या. लहान वयातच एवढं नाव करत चालवलं बैलाने का किती चांगला बैल टाकला तरी त्याला तोंड काढूनच पुढे चालतंय. आज बघा ना, त्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. किती महिन्याचा आहे का वर्षाचा आहे? 17-18 महिन्याचा आहे. चांगले चांगले पैरे आज आम्हाला भेटतात बैलाच्या पालाच्या जोरावर. नक्कीच. हा कोणत्या साईडने असतो नेहमी? आतल्या बाजून दोन्ही बाजून पण. दोन्ही बाजून पळतो. आज सासरी बुवा आलेत का? येतात. हे बघा इथे सासरी बुवांचंच बैल आहे. काय बोलाल या बैलाबद्दल तुम्ही? एकदम चांगला वाटतं, मला आनंद आहे. आणि आज या उसाटणा मैदान म्हणजे सर्वांचा आवडता मैदान आणि या मैदानात जो भरपूर जणांचे बैल गुलाल घेतात, त्याबद्दल काय बोलाल? आनंद वाटतो. दादा अजून काय बोलायला रायफल आणि भारत बद्दल? चांगली गाडी पळाली. मी पण आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. गाडीसाठी लवकर जेवढा लवकर यायचा प्रयत्न केला. कम्प्लीट आम्ही आल्या गाडी बघायला भेटली. कार्यक्रमामध्ये हालत का? नाही, साखरपुडा सुरू झाले. आपल्या आगरी लोकांच्या हालत का? साखरपुडा सुरूच झालाय. आणि या कार्यक्रमाला आवरून आपण आपल्या मैदानात येतो. मैदानात आल्यानंतर कसं वाटतं दादा? मैदानात आम्ही प्रत्येक शर्यतीला आम्हाला यावंच लागतं. म्हणजे कसं आहे, एक टायमाला आमचा कुठला कार्यक्रम चुकल पण आमचं शर्यतींचा हे न चुकणार. दादा शर्यतीचा नाद किती वर्षापासून लागला तुम्हाला? 4 वर्ष झाले असतील. जेव्हापासून माझं लग्न झालंय सासऱ्यांच्या सोबत बैला मी कधी आलोच नव्हतो अड्ड्याला. कधी बैलांचा काहीच पण नव्हता बैलांचा माहिती. जेव्हापासून लग्न झालंय तेव्हा सासऱ्यांची पहिलीपासून बैल आहेत. तेव्हापासून त्यांच्या सोबत येऊन 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 नाद पण लागला आणि चांगल्यापैकी बैल पण ओळखतो आता. दादा पहिले कसं क्रिकेट हा खेळ म्हणजे खूप प्रसिद्ध होता, पण आज जिथून बैलगाडा शर्यत आल्याने या 2 वर्षात क्रिकेटला कुठेतरी खाली पडला आणि बैलगाडा क्षेत्र वरती आलाय. काय बोला? स्वतः आदईची आमची मोठी टीम होती, त्याच्यामध्ये ओपनिंग बॉलिंग करायचो. आज मी क्रिकेट सोडलाय, करिअरसाठी पण क्रिकेट सोडलाय. काय क्रिकेट बरेच असे आपली लोक याच्या मुलं मागे राहिले. तर माझा प्रत्येकाने संदेश असेल का, सगळ्या गोष्टी करा पण आपला काम धंदा व्यवसाय हे करा पहिले, नंतर बाकीच्या गोष्टी आपल्या औषधमध्ये ज्या असतील. दादा तुम्ही काय मेसेज झाला? आपली घरची लोक जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो बैलगाडा क्षेत्रासाठी निघतो तेव्हा आपल्याला भरपूर जण बोलत असं काय ह्या बैलांच्या नादी लागला, काय वेळ लागले. पण इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सारे व्यवसाय जे रोजगार भेटतो या लोकांना या बैलगाडा क्षेत्रामुळे. काय बोलले तुम्ही, काय संदेश द्याल? चांगलं आहे, गरीब लोकांचं चांगल्या प्रकारे घर चालतं. याच्यामध्ये बरीचशी असे गरीब गाडा मालक पण आहेत, चांगले चांगले लोक पण आहेत. पण प्रत्येक वेळी एकच सांगेल का, व्यवसाय अगोदर करा, नंतर आपले जे कुठले नाद असतील ते नंतर. आणि आज या शर्यतीमुळे नंदीला कुठेतरी आज डिमांड आलाय, त्याच्याबद्दल काय बोला? आलाय नंदीला डिमांड. आता कमीत कमी 5-6 महिने झाले. आणि दुसरी आमची घरची गाडी पण पळते दुकानदारिया, त्यांनी तर आमचा नादच खुला केलाय. दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीबद्दल. जिंकून आलो रायफल आणि भारत असंच नाव पुढे करत राहील.